गाईज काल जे गोळ्या औषध घेतली होती ना ते पार्सल द्यायला जायचं आहे आज. तर माझा मित्र आहे गावाकडचा बोसऱ्यातला बोसरे, तर तिथला मित्र आहे. ओके, तर काहीच कॅरी बॅगमध्ये टाकलं. कॅरी बॅग घेतली होती तर कॅरी बॅग घ्यायसाठी थांबलो होतो. कॅरी बॅग घेतले, त्यात टाकलं म्हणजे त्याला नंतर पुढं त्रास नाही होणार. तर आहे ना, तो बोललाय चपाती भाजी वगैरे भेटली तर आण. आपल्याला चपाती भाजी भेटली तर घेऊन जायचं त्याला, किंवा डाळ आणि डाळ भात असला तरी चालतंय म्हणला तो. गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. काल आहे ना हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरनं चहा पिऊ नको म्हणून सांगितलं आहे, तर सकाळनं चहा नाही पिलेलो. तब्येत माझी व्यवस्थित नाही आहे, माझी जरा एनर्जी पण डाऊन आहे, काय विषय नाही. आता आपण चाललो आहे चर्लापल्लीला. काल जी गोळ्या घेतल्यात ना ते द्यायला, ठीक आहे. गोळ्यांचे ते 5,000 झाले, 5,000. तिथे एक हॉटेल असतं पण दुपारी चालू नाही काही. हे जे आहे ना जनता हॉटेल हे बंद आहे सध्याला. आणि इथं पण रोट्या दाल वगैरे भेटते चांगलं, चवीला टेस्टला पण चांगला आहे. चर्लापल्लीला चाललो आहे. चर्लापल्ली जवळच आहे रूमपासून, एक 6 किलोमीटर काहीतरी आहे, तर जास्त वेळ नाही लागणार. जास्त वेळ नाही लागणार. मला फक्त शोधायचं काय तर चपाती किंवा डाळ भात वगैरे, चपाती भाजी किंवा डाळ भात वगैरे तो आण म्हणला आहे. मी ॲक्च्युली आहे ना जाताना बघतो इथं तर नाही सापडणार मला. हा मल्हापूरचा हत्ती चौक. काही गॅसचं वगैरे एवढा प्रॉब्लेम चालू झाला ना. प्रॉब्लेम म्हणजे जे हॉटेल आहेत ना चायनीज सेंटर वगैरे ते सगळे बंद पडले आहेत. आता फक्त कुठं चहा वगैरे मिळतो आहे, किंवा मग जे कोणी गॅस सिलेंडर अरेंज करून थोडंफार त्यांचा बिझनेस चालवतो आहे ना, तिथं तुम्हाला थोडंफार भेटेल. नाही तर मग काय जे नाही का जास्त होतं ते थोडंसं कमी झालं आहे. चायनीज सेंटर वगैरे जे लोकलचे वगैरे आहेत ना त्यांना माहीत आहे गॅस वगैरे कुठं भेटतो, काय भेटतो. त्यांचे थोडेसे ओळखी वगैरे असते ना तर त्यांना भेटून जातो आहे. आणि जे काही बाहेर नाहीत ना त्यांना मग भेटत नाही. समोसा भेटतो आहे बाई इथं, फक्त समोसा. तिकीट पण काढलं आहे प्लॅटफॉर्मचं. म्हणलं काय अडचण येऊन TC वगैरे आला वेळा तर काय विषय नाही. त्याच्यासाठी 5 दाल राईस घेतल्या त्या. माझा अवतार बघा काय झाला. हेल्मेट घातलं होतं ना, केस विचित्र झाले ते. तर 4 नंबरला गाडी यायला लागली. अनाउन्समेंट झाले, गाडी काय अजून आलेली नाही, फक्त अनाउन्समेंट केलं आहे. त्याला विचारलं की कुठं पाठीमागे पुढे त्याला कॉल करतो. तर सिद्धूला कॉल केला होता. सिद्धू म्हणते पुढच्या साईडला, इंजिनच्या पुढच्या साईडला चर्लापल्लीला आलो. चर्लापल्लीच्या स्टेशनला आलो आहे तिकीट द्यायला. तर तिकीट म्हणते डब्बा पण द्यायचं आहे आणि गोळ्या पण द्यायच्या ते, ठीक आहे. 12:07 झाले ते. दुपारी मला 1:30 वाजता कामावर पण जायचं, ड्युटीवर जायचं आहे, काय विषय नाही. झाला आता डब्बा पार्सल दिलं ना डायरेक्ट रूमवर जाणार आहे. रूमवर किती जवळच आहे, 5-6 किलोमीटर आहे, लगेच पोहोचून जाते, काय विषय येत नाही. थोडीशी गडबड झाली. त्या काकू आहे ना मेस तिथल्या मी पार्सल घेत होतो ना तिथलं जेवण करत होत्या. त्या जेवण करता उठल्या. काकूनं म्हणलं सॉरी, थँक्यू म्हणलं. तर मला जेवता जाता उठवल्याबद्दल ठीक आहे. ते म्हणलं ते काय विषय आहे म्हणलं. ठीक आहे, ट्रेन पण आले तुम्हाला दिसते का. गाईज मी पार्सल दिलं पण मी काय त्याला शूटिंग म्हणजे व्हिडिओ नाही काढला. ते अनकम्फर्टेबल होतं, म्हणजे मीच अनकम्फर्टेबल होतो, काय विषय नाही. अशी ॲडम बघते ती शूटिंग काढतो काय जेवायला म्हणून, जेवाय द्यायला आला म्हणून शूटिंग काढतो. त्यापेक्षा नाही काढली. मला ठीक आहे दिलं, काय विषय नाही. ॲक्च्युली माझं काम होतं. मग तो बोलला की म्हणजे माझं काम होतं, माझं पण नव्हतं, मित्राच्या गोळ्या द्यायच्या होत्या ना, तर त्यामुळं आलतो, त्यामुळे पार्सल दिलं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, डबल सांगतो.
गाईज गाडी माझी उन्हातच आहे. गाडी माझी उन्हातच आहे. 10-15 मिनटं झालं. म्हणलं अर्जंट आहे, गाडी कुठं सावलीला शोधत बसण्यापेक्षा पार्क केली इथंच. गेलो पार्क द्यायला. ओके.